बाजारात तोतापुरी कैऱ्या मिळायला लागलेत, तर आज म्हटलं विचार केला की तोतापुरी कैरीचा चटका करायचा. कारण एक तोतापुरी कैरी अशीच होती घरी, की मी त्याचं काहीच केलं नव्हतं आणि थोडी मऊ पडली होती. तर त्याचा असा गर काढून घेतला आहे आतला, हे पहा. आणि इथे मी थालीपीठं केली होती. ही दुधीची थालीपीठं आहेत. त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मी नेक्स्ट टाईम नक्की शूट करेन. तर असं थालीपीठाबरोबर ती कैरीचा चटका मस्त लागतो. तर चला आज आपण करूयात तोतापुरी कैरीचा चटका. तर अशी मी ही कैरी सोलून त्याचा गर काढून घेतलेला आहे आणि मी आता हा चटका तव्यावरच करणार आहे. मला आत्ता हे असंच सुचलं की चला म्हणलं आपण असं चटका करूयात थालीपीठासाठी. आणि मी कुठंही रेसिपी पाहिलेली नाही, मला आता जसं सुचेल तसं मी करते आहे. इथे मी तूप घेतला एक चमचा, त्यानंतर कढीपत्ता आणि थोडे जिरे, हिंग आणि 4 मेथीचे दाणे. कैरीमध्ये मेथीचे दाणे खूप मस्त लागतात. त्यानंतर मी इथे आता घालणार आहे कैरी. आता इथे आपण कैरी घालून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ती मिक्स करून घेतली फोडणीसोबत आणि वरती आता मीठ, तिखट आणि हळद पूड, आपले नेहमीचेच सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत. आणि कैरी आपण आता छान शिजवून घ्यायची, म्हणजे त्या कैरीला असा चटका द्यायचा. आणि सगळ्यात शेवटी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ही बारीक करून घेणार आहे चटणी. आणि बारीक करताना त्याच्यामध्ये थोडासा दाण्याचा कूट घालणार की झाला आपला कैरीचा चटका तयार. आता मी हे झाकून ठेवते. जरा एक 2-4 मिनटं वाफ देऊया. आता कैरी शिजत आली आपली, तर मला असं वाटलं की थोडासा गूळ घालायचा. हा आता काळा गूळ आहे, ऑर्गॅनिक. हा गूळ आता आपण थोडा मिक्स करून घेऊ. कैरी तर ऑलमोस्ट शिजलेली आहे. मला वाटतं मिक्सरला पण लावायची गरज नाही, सगळी कैरी अशी मॅश होऊ शकते मस्त. मी अशीच ठेवणार आहे. वरून थोडासा आपण आता शेंगादाण्याचा कूट घालूया. फोडणीचा असा मस्त घमघमाट सुटला ना घरभर. यामध्ये मी आता मिक्सरला नाही फिरवत आहे, कारण ऑलरेडी मऊच झाली आहे ती फार. तर फक्त याच्यावरती शेंगादाण्याचा कूट, म्हणजे शेंगा भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे शेंगादाणे. आणि मग अशी खसखशीत लागेल ती चटणी, खूप जास्त मऊ नाही होणार. त्यामुळं मी इथे हा कूट घातला आहे. आपली ही मस्त अशी चटणी, मी चटणी म्हणते आहे पण मला आत्ता एक नाव सुचलं आहे, तोतापुरीचा नाही, असं नाही, कैरीचा तव्यातला चटका. कसं वाटतं आहे तुम्हाला हे नाव? नक्की कळवा. मी आता हेच नाव देणार आहे, कैरीचा तव्यातला चटका. मस्त झालेला आहे. वाव, मी पहिल्यांदाच असा चटका केला आहे. थोडासा मी ट्राय करून बघणार आहे. मस्त झाला आहे. तुम्ही नक्की असं करून बघा, जाम आवडेल. आणि हा जामसारखा पण असं ब्रेडला लावून खाता येईल. जामच झाला आणि जाम आवडेल पण. काय भारी आहे ना. चला आता ही चटका हा मी वाटीत काढून घेते. मस्त असा कैरीचा तव्यातला चटका तयार आहे. तुम्हाला कसा वाटला हा चटका? तर चटका तुम्ही हा तयार करून पहा. जिभेला चटका नाही बसणार, पण मस्त लागेल हा चटका. चला तर मग आता हा व्लॉग मी इथेच थांबवते. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट डाऊन करा की कसा झाला आहे तुम्ही केलेला चटका, तुमच्या घरी झालेला चटका. तर चला मी आता या थालीपीठाबरोबर
या चटक्याचा आस्वाद घेणार आहे. आणि आत्तापुरतं एवढंच. लवकरच भेटू. बाय बाय. हां, आणि हो, आपली पंचसूत्री माहिती आहे ना? लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब आणि प्रेस द बेल आयकॉन ही आपली पंचसूत्री आहे, ती लक्षात ठेवा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चलो भेटू. बाय बाय. टेक केअर.